फास्ट 100. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून 2 दिवस भेटीगाठी घेणार आहेत. यावेळी जरांगे यांनी मराठा समर्थकांशी संवाद साधणार असल्याचं सांगितलं. कोणाचा बापही येऊ दे, मसाजोग प्रकरण दाबू शकणार नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिलाय. तपासाला इतका वेळ का लागतोय? एकदा का बीडच्या जनतेनं तपास हाती घेतला तर सरकारला कळेल असा इशारा जरांगेने दिलाय. 28 तारखेला बीड शहरात सर्व पक्षांकडून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा या मागणीसाठी हा मोर्चा असणार आहे. माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या अशी भावनिक साथ संतोष देशमुखांची कन्या वैभवी देशमुखनं लोकांना केली. बीडच्या मसाझोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी SIT स्थापन करून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा अजित पवारांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं असं सुरेश धस म्हणाले. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आपल्या मूळ गावी दरे गावात पोहोचले. दरे गावी जाताच एकनाथ शिंदेंनी शेतात ते रमल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी त्यांच्या नातवासोबत शेतात फेरफटका मारत शेतीची पाहणी केली. आमच्यातील अनेक मंत्र्यांना बंगले देण्यात आले तर काहींना फ्लॅट मिळाले. मात्र बंगला आणि फ्लॅट यावरून आमच्यात वाद होणार नाही हे नक्की असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय. पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांचं काम 99% संपलंय, त्यामुळे येत्या 4 दिवसात यादी समोर येईल असं उदय सामंत म्हणाले. संजय शिरसाट यांना बंगल्याच्या ऐवजी फ्लॅट देण्यात आला. मात्र मी फ्लॅट मिळाल्यानं नाराज नाही अशी स्पष्टोक्ती शिरसाट यांनी दिली आहे. तर काम कुठूनही करावं लागतं, त्यामुळे काही मिळालं तरी काम करायचं आहे असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं. पदभार स्वीकारता समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी कामाला सुरुवात केली आहे. अचानक वसतिगृहाला भेट देत वसतिगृहातील अवस्था बघून संजय शिरसाट भडकले. उपायुक्त जयश्री सोनकवडे यांना शिरसाट यांनी फैलावर घेतलं. मंत्री नितेश राणे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. नितेश राणे यांच्यावर मत्स्य मंत्रिपदाचा कारभार सोपवण्यात आला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबईतल्या पनवेल शहर पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली. कामकाजाची पाहणी करत ड्रग माफिया रेव पार्ट्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मंत्रिपदावरून डावलल्यानंतरही वळसे पाटलांनी नाराजी व्यक्त न करता कामाला सुरुवात केली आहे. आंबेगाव मतदारसंघात वळसे पाटलांनी विविध आढावा बैठकांचा सपाटा लावला. जास्तीत जास्त वेळ त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दिला. मंत्र्यांना दालनं देण्यात आली, मात्र पूर्वीची कार्यालय अजून शिफ्ट करण्यात आली नाहीत. प्रताप सरनाईकांच्या दालनात अजून कृषी मंत्र्यांचं कार्यालय सुरू आहे. लवकरात लवकर कार्यालय द्यावं अशी मागणी सरनाईकांनी केली. अजित पवार गटातील आमदार सरोजिनी अहिरे आणि आमदार इद्रिस नाईकवाडी यांचा पक्षाच्या वतीनं सोलापुरात जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी दोन्ही आमदारांचं जंगी स्वागत केलं. खाते वाटपाच्या नंतर आता पालकमंत्री पदावर सगळ्यांच्या नजरा आहेत. मुंबईच्या पालकमंत्री पदावर शिवसेना आणि भाजप दोघांनीही दावा केलाय. शिवसेनेकडून प्रताप सरनाईक तर भाजपकडून शेलार आणि लोढांचं नाव आघाडीवर आहे. 26 तारखेपासून मातोश्रीवर ठाकरे गटाच्या बैठकांचं सत्र असणार आहे. 26 ते 29 डिसेंबरपर्यंत उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे हे फडणवीसांनी समजून घ्यावं. परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना घडल्या त्या राज्यातल्या प्रतिष्ठेला काळिमा फासणाऱ्या आहेत असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. बीड आणि परभणी संदर्भात ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे, रोष आहे, असे लोक फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहेत. भुजबळांसारख्या नेत्याला दूर ठेवू शकता, पण खुनाचा संशय असलेल्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान कसं मिळतं असा थेट सवाल विचारत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शंभूराज देसाई पहिल्यांदाच आपल्या मरळी गावी गेले. यावेळी गावकऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी देसाईंच्या हस्ते ग्रामदैवत निंजाई देवीची आरती करण्यात आली. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. महाविकास आघाडी सत्तेत येऊ शकली नाही, त्यामुळे सोयाबीनला 7,000 रुपये भाव देणं शक्य नाही असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदा बागेश्वर धाम महाराज यांच्या
हनुमंत कथेचं आयोजन करण्यात आलं। जिल्ह्यासह राज्यातून 5 लाख भाविक येण्याची शक्यता आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी बागेश्वर यांच्या कथास्थळाची पाहणी केली। धरणगावच्या झुरखेडा इथं बागेश्वर यांचा हनुमंत कथा कार्यक्रम होणार आहे। राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मन्यारखेडा गावात एका कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नात हजेरी लावली। यावेळी कार्यकर्त्यांनी डान्स करण्याचा आग्रह केल्यानंतर मंत्री पाटलांनी बँडच्या तालावर ठेका धरला। रायगडच्या महाडमध्ये आंबेडकरी अनुयायांनी मोर्चा काढला। केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या बडतर्फीची मागणी यावेळी आंदोलकांनी केली। बाबासाहेबांबद्दलच्या शहांच्या वक्तव्यानंतर आंबेडकरी समाज आक्रमक झाला। मुंबईत पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महिला बॉडी बिल्डिंग स्पर्धेत बुलढाण्याच्या पौर्णिमा सोनोनी हिनं 4था क्रमांक पटकावला। ऑलिम्पिया 2024 स्पर्धेत पौर्णिमानं कौशल्य आणि मेहनतीच्या बळावर बुलढाण्याचं नाव जागतिक पातळीवर उंचावलं। अहमदनगर जिल्ह्यात ऊस दराच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। ऊसाला कमीत कमी 3000 रुपये दर मिळावा असा शेतकरी संघटनेचा आग्रह आहे। 300 रुपये दर न मिळाल्यास संबंधित कारखान्यांना ऊस न देण्याची भूमिका शेतकरी संघटनेनं घेतली आहे। विदर्भातील सर्व व्याघ्र प्रकल्प वन्यजीव प्रेमींच्या गर्दीनं हाऊसफुल झालेत। ताडोबा पेंचमधील सर्व सफारी गेटच्या ऑनलाईन बुकिंग 2 जानेवारीपर्यंत फुल आहे। त्यामुळे आता जर तुम्हाला ताडोबाला जायचं असेल तर पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागेल। सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये चक्क दूध पिणारा कोंबडा आढळून आला। राजा असं दूध पिणाऱ्या या कोंबड्याचं नाव आहे। वनराज क्रॉस जातीच्या कोंबड्याला पैलवानला खुराक दिला जातोय, तो म्हणजे सफरचंदाचा। त्यामुळे 1 वर्षाच्या कोंबड्याचं वजन तब्बल 6 किलो असल्यानं चर्चेचा विषय ठरला। ऊसतोड मजुराच्या डोक्यात दगड घालून मुकादमानंच खून केल्याची धक्कादायक घटना बीडच्या परळीत घडली। झोपेत असताना मुकादमानं मोठा दगड डोक्यात घालून हत्या केली। या प्रकरणी आरोपी मुकादमाला बेड्या ठोकल्या। नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं कोकणात समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीनं गजबजले। समुद्रकिनारी फिरताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या, सुरक्षेचे सगळे नियम पाळून पोलिसांना सहकार्य करा असं आवाहन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णींनी केलं। राज्यात गुंडाराज वाढल्याचा आरोप करत चंद्रपुरात काँग्रेसनं निषेध मोर्चा काढला। त्याचबरोबर अमित शहांनी माफी मागावी अशी मागणी देखील काँग्रेस आंदोलकांनी केली। या आंदोलनात खासदार धानोरकर सुद्धा सहभागी झाले। नितीन गडकरींच्या तर्फे नागपुरातल्या उत्साही भजनी मंडळांना भजनी साहित्याचं वाटप करण्यात आलं। शहरातील 345 भजनी मंडळांना तबला, पेटी, टाळ अशा भजनी साहित्याचं वाटप करण्यात आलं। पाचोरा इथं राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्तानं ग्राहक सेवा संघाच्या वतीनं जनजागृती रॅली काढण्यात आली। यावेळी जागो ग्राहक जागो अशा घोषणा देण्यात आल्या। पुण्यात काँग्रेसकडून अमित शहांच्या विरोधात पुन्हा आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसनं आंदोलन केलं। नागपुरातल्या बुटीबोरी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर काही तडे गेल्याचं लक्षात आल्यानंतर दक्षता म्हणून उड्डाणपुलावरची वाहतूक बंद करण्यात आली। यानंतर पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून वाहतूक बंद केली। कोपरीमध्ये झोपडपट्टी विरोधात आंदोलन सुरू असताना वनमंत्री गणेश नाईक यांनी त्यांचा ताफा थांबवला। ताफा थांबवून आंदोलकांची भेट घेत कार्यवाही करण्याचं आश्वासन गणेश नाईकांनी आंदोलनकर्त्यांना दिलं। सारंगखेडा घोडे बाजारानं अवघ्या 10 दिवसात 3 कोटींचा टप्पा पार केला। या बाजारात आतापर्यंत 2210 घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले। यात 657 घोड्यांची विक्री झाली। सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात चक्क दूध पिणारा कोंबडा आला। या कोंबड्याचं नाव राजा आहे। या कोंबड्याचं वजन 6 किलो आहे। प्रसिद्ध असणाऱ्या नागपूरच्या संत्र्यांच्या दरात मोठी घट झाली। मागील वर्षीच्या तुलनेत संत्र्याचे दर प्रति टन 8 ते 10 हजारांनी पडले। सध्या कळमना मार्केटमध्ये संत्र्याला 20 ते 25 हजार रुपये टनाचा दर मिळतो। सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात सांगलीत आंदोलन केलं। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। गावठी बनावटीच्या पिस्तुलानं दहशत माजवणाऱ्या आरोपीला जळगाव MIDC पोलिसांनी अटक केली आहे। यावेळी त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस कमिटीने मोर्चा काढत शहांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला।
शहांच्या वक्तव्याविरोधात मोर्चा काढून राजीनाम्याची मागणी काँग्रेसने केली आहे. विदर्भाची मिनी पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावात भाविकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते. सुट्ट्यांच्या निमित्तानं शेगावामध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. गजानन महाराजांच्या मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप आलं. खेडमधील नारंगी नदी पात्रात सातत्यानं जनावरांचे अवशेष मिळत असल्यानं हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारलाय. खेडमधील बंदला व्यापाऱ्यांनी 100% पाठिंबा दिला. भिवंडीत पाण्याच्या टाकीत पडून 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर अनधिकृत इमारतींवर महापालिकेनं तोडक कारवाई केली. अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्याच्या मोहिमेला मनपा प्रशासनानं सुरुवात केली आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यात साखर कारखान्याचे रसायनयुक्त विषारी पाणी धरणाच्या पाटात सोडल्यानं शेतकऱ्यांच्या आरोग्यासह जमिनीवर परिणाम होऊ लागला. त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला असून दूषित पाणी धरणाच्या पाटात सोडणं थांबवावं अशी मागणी करण्यात आली. मंत्री नितेश राणे यांच्या गळ्यात माळ घालणाऱ्या व्यक्तीनं स्पष्टीकरण दिले. मी आभार मानण्यासाठी गेलो होतो, पुष्पगुच्छ नव्हता. त्यामुळे नितेश राणेंच्या गळ्यात कांद्याची माळ घातली. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता असं या व्यक्तीने म्हटलं. भिवंडी शहरातील कल्याण नाका ते धामणकर नाका या रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. शहरातील मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाल्यानं महापालिका प्रशासनाच्या विरोधात प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. दीपक केसरकरांच्या प्रयत्नातून सिंधुरत्न योजनेअंतर्गत दशावतार मंडळांना सरकारच्या वतीनं 75% अनुदानावर 9 वाहनं देण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षा मनीषा दळवी यांच्या हस्ते 9 दशावतार मंडळांना वाहनांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात नायलॉन मांजात अडकून जखमी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होतीये. येवल्या पाठोपाठ सिन्नरमध्ये गळ्यात मांजा अडकल्यानं एका व्यक्तीचा गळा चिरला. त्याला 35 टाके पडले असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वर्ध्यात नायलॉन शॉपिंग करणं एका महिलेला चांगलं टाकलं. 900 रुपयांचा ड्रेस न आवडल्यानं रिफंड मिळवण्यासाठी अप्लाय करताच महिलेच्या खात्यातले 1 लाख रुपये कट झाले. हा प्रकार लक्षात येताच महिलेनं पोलिसात तक्रार केली असून पोलिसांकडून याचा अधिक तपास सुरू आहे. वर्ध्यात पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे मागील 3 दिवसापासून शहराचा पाणी पुरवठा ठप्प आहे. तर दुरुस्तीमुळे आणखी 3 दिवस लागणार असल्यानं नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो. अमरावती जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करीना थापाचा सत्कार करण्यात आला. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 26 तारखेला राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत गौरव केला जाणार आहे. सिंधुदुर्गात नववर्षाच्या स्वागतासाठी आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती बांधवांनी भव्य रॅली काढली. सावंतवाडीतल्या कॅथलिक असोसिएशनच्या माध्यमातून ही शोभायात्रा काढण्यात आली. नववर्षाच्या स्वागतासाठी जर कोणी पर्यटक गड किल्ल्यांवर जाऊन पार्टी करत धुडगूस घालणार असतील तर तुमच्या घरात घुसून आम्ही धुडगूस घालू असा इशारा भाजप आमदार अमित गोरखेने दिला. नववर्षाच्या स्वागताच्या तयारीत असणाऱ्या राज्यातल्या नागरिकांना सरकारनं गुड न्यूज दिली आहे. येत्या 24, 25 आणि 31 डिसेंबर रोजी पहाटे 5 पर्यंत हॉटेल्स बार सुरू ठेवण्याचा गृह विभागानं परवानगी दिली. मुंबई गोवा महामार्गावर भोसले घाटात ट्रेलर पलटी झाल्यानं एका बाजूची वाहतूक बंद झाली. एकेरी मार्गानं वाहतूक सुरू आहे. जळगावात लक्झरी बसचा अपघात झाला. अपघातात महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून 10 ते 15 प्रवासी जखमी झाले. नाशिकच्या सिडकोतल्या त्रिमूर्ती चौकात भरदिवसा 2 तरुणांवर टोळक्यानं सशस्त्र हल्ला केला. या मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. 13,000 रुपये पगार असणाऱ्या 2 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाला 21 कोटी 59 लाख रुपयांचा गंडा घातला. या पैशातून आरोपीनं BMW कार, BMW बाईक खरेदी केल्याचं समोर आलं. जालन्यात जाफराबादहून चिखलीकडे जाणाऱ्या बसचा अपघात झाला. या अपघातात घाट रस्ता चढताना बस 20 फूट खड्ड्यात पलटी झाली आहे. यात 15 ते 16 प्रवासी गंभीर जखमी झाले. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळते.